नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मी खूप खुश आहे कारण खूप दिवसाची इच्छा पूर्ण होणार होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला यूट्यूबचा पहिला पेमेंट आला होता. मग आहोंचं म्हणणं होतं की पहिला पेमेंट आल्यावर आपण ज्योतिबाला जायचं. खरं तर आम्हाला पहिलाच जायचं होतं, पण काही ना काही नेहमी आडवं येत होतं. पण शेवटी आहो म्हटले जायचं म्हणजे जायचं, कारण की 4 वर्ष झालं हो आमच्या कुलदैवताचं आम्ही दर्शनच घेतलं नव्हतं आणि हे मनात कुठं ना कुठं नेहमी येत होतं. मग त्याच्यामुळे म्हटलं पैसा काय आज आहे उद्या नाही, नेहमी घरात संसारात कितीही करा कमीच आहे. मग काय विचार न करता निघालो आम्ही थेट कोल्हापूरला आणि मग आलो इथे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. तिथं हॉटेलवर एक रूम बुक केलं. त्याच्यानंतर आम्ही त्या रूममध्ये आलो. खरं बोलू का तुम्हाला, रूम बघून मला इतकं छान वाटलं ना, कारण की खूप कंटाळा आला होता, खूप कंटाळा आला होता. आणि त्यात हे मेडिमिक्स साबण, खूप छोटंसं साबण आहे. मला खरं तर हे साबण बघूनच मला हसायला येत होतं. असो बघू शकता तुम्ही रूम किती छान आणि किती मस्त आहे आणि क्लीन पण आहे, खूप छान. आणि नंतर संध्याकाळी जेवण केलं, खूप मस्त आणि छान जेवण होतं. मग नंतर चला काय आराम केलं. पण मग खरं तर रात्री झोप लागत नव्हती कारण की सकाळी निघायचं होतं दर्शनाला. सकाळी रविवारी पहाटे 5:30 वाजता आम्ही निघालो हॉटेलवरून आणि मग नंतर चला इथे आलो. देवाचं नारळ वगैरे सगळं काही देवाला घेतलं, फुलहार घेतला आणि निघालो मंदिरात. खूप दिवसाची इच्छा होती मंडळी, खरं सांगू खूप छान वाटत होतं. आनंद गगनात मावत नव्हता कारण की शेवटी देवाचं बोलवणं आलं आणि आम्ही आलो आणि थेट बघा आहो आणि आरव दोघांनाच कुलदेवताच्या पायावर जाऊन दर्शन घेण्याचं नशीब, म्हणजे इतकं मोठं भाग्य त्यांना भेटलं आणि खरंच खूप आनंद होते, खूप मस्त वाटत होतं आम्हाला. मग हे दोघंजण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊन आले. आम्ही पण बाहेरच्या बाहेर मन भरून दर्शन घेतलं आणि नंतर आलो बाहेर. बघल तिकडे गुलाल हे बघून खूप छान वाटत होतं. आणि आज आमच्यासोबत जे काही चांगलं घडते ते फक्त माझ्या स्वामींमुळे, माझ्या ज्योतिबामुळे आणि मी खरं म्हणते की माझ्या देवांमुळे कुठेतरी. आणि मग सकाळी खूप भूक लागली होती, तिथं केला नाश्ता. मी फक्त एक वडापाव घेतला आणि मुलांनी डोसा आणि आहोंनी पुरी घेतली आणि मला भूक नव्हती म्हणून मी फक्त एक वडापाव. मग आलो यमाई मंदिरात आणि खूप छान दर्शन झालं माझं यमाई मंदिरात. पण खूप मस्त दर्शन झालं. मुलं पण खूप खुश होते कारण की खूप दिवसांनी त्यांना बाहेर आणलं होतं कुठंतरी. आणि गाडीवर येताना खरं तर पहिला भीती वाटत होती, पण थांबत आल्यामुळे काहीच वाटलं नाही. रस्ता कसा संपला तेच कळलं नाही. मग हॉटेलवर आलं, पटकनी फ्रेश व्हायचं होतं. मग म्हटलं चला तुम्हाला दाखवते की मी हे ज्योतिबाचं छान असं मला मूर्तीच घ्यायचं होतं, पण मी फोटो घेतला कारण की माझ्या घरात देवारा व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे मी फोटोज घेतला. आणि मग नंतर चला पटकन फ्रेश झाले. भरपूर काय घेतलं होतं मुलांसाठी पण. आणि हे होतं बघा हॉटेल. या हॉटेलवर आम्ही थांबलो होतो. मग आमचं ठरलं नरसोबाच्या वाडीला जायचं होतं आम्हाला, नरसोबाच्या वाडीला. पण असं झालं की मध्येच प्लॅन कॅन्सल झाला. मग 10:30 घरी जाऊ कारण आम्हाला मुलांच्या वाडीला जायला 1.5 तास जास्त अशक्य आहे कारण की आम्ही मॅपवर टाकलं की नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून अजून 1.5-2 तासाचा रस्ता होता. मग खूप लांब त्याच्यानंतर म्हणून फायनली आम्ही जेवण केलं दुपारचं आणि संध्याकाळी घरी 5 वाजेपर्यंत आलो. 5 वाजता हे सगळं सामान घेतलं होतं. हे 2 छोटे भाऊ आहेत त्यांच्यासाठी घेतलं होतं चप्पल आणि थोडेफार शर्ट वगैरे असं काही घेतलं होतं. आणि छोटंसं गिफ्ट माझं पहिला टोपी वगैरे आणि आपण नाही घेऊ शकत ते नक्कीच कारण की त्यांना नव्हतं की आहो कधी स्वतःला कपडे माझ्याकडून त्यांना छोटंसं गिफ्ट मला नेहमी वाटायचं असं तसं झालं बरं का आमचं दर्शन. त्यांना घेतलं, मुलांना थोडं काही घेतलं पूर्ण झाली आणि घरी आलो. आणि म्हणतात ना घरात सगळा पसारा आहे, त्याच्यामुळे मला ते सगळं चांगलं झालं. आणि म्हटलं तुम्ही ट्राय करून बघा कसा वाटला ब्लॉग मला. चला तर मंडळी बाय बाय, नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्वामी समर्थ.